आजची रेसिपी अशी आहे ना, की जर तुम्हाला तोंडली आवडत नसेल ना, तर आजपासून तोंडली तुमची फेवरेट भाजी होणार आहे. तर आज बनवते आहे मी दोंडाकाय उल्ली कारम. आज नो टमाटा, नो चिंच दोन्हीही वापरणार नाही आहे मी. पहिलं तर दोंडाकाय आपल्याला असे उभे कापून घ्यायचे आहेत, म्हणजेच तोंडली. आणि आतमध्ये काही यात किडे वगैरे नसतातच, पण तरी तुम्ही चेक करून घ्या. आणि ते थोडेसे असे नारिंगी रंग असतो, लाल झालेले असतात दोंडाकाया, तर ते सुद्धा चांगलेच असतात. तर ते उभे कापून घ्यायचे. त्याच्यानंतर एक कांदा मोठा कापून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला थोडे मसाले लागणार आहेत. पहिले म्हणजे चणा डाळ, उडद डाळ, मिरे, जिरे, मेथ्या आणि धणे हे सगळं लागणार आहे. त्यानंतर आपण कढई चढवणार आहोत. एकाच कढईत भाजी करणार आहोत आणि त्याच्यातच मसाला पण फ्राय करणार आहे. पहिले आपण थोडासा मसाला फ्राय करून घेऊ. त्यात टाकली मेथीचे दाणे, एकदम थोडंसं तेल टाकायचे, मिरे, त्याच्यानंतर चणा डाळ, उडद डाळ, जिरे आणि थोडेसे धणे. हे सगळं सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्या तेलात. आणि मग त्यात जाणार आहे आपला कापलेला कांदा, आणि तो कांदा देखील अगदी फ्राय करून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढायचे. नंतर यातच तेल टाकायचे, त्यात टाकायचं आहे कढीपत्ता आणि आपले चिरलेले तोंडले आणि फ्राय करून झाकण ठेवून द्यायचं आहे. इकडे कांद्यात टाकायचं खूप सारा लसूण, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ, आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर अशी आपली पेस्ट बनणार आहे ती. आणि ही पेस्ट जेव्हा आपले तोंडले व्यवस्थित फ्राय होऊन शिजले जाणार आहेत, या स्टेजला आपल्याला टाकायचा आपला तयार मसाला. आणि हे बघा, तोंडले व्यवस्थित शिजले, मी चेक करून दाखवते आहे तुम्हाला. अगदी मऊ झाले आहेत, सॉफ्ट झाले आहेत. या स्टेजला जाणार आहे आपली पेस्ट याच्यात. आणि पेस्ट टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची. आणि तुम्ही बघाल की काय भाजी बनते. आणि याला आपण म्हणणार आहोत दोंडाकाय उल्ली कारम. खूप जबरदस्त भाजी लागते ही, आणि ही तुम्हाला नक्की आवडणार आहे. तुम्ही करून मला सांगा की ही तुम्ही ट्राय केली की नाही. आणि हे चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात, भाकरीसोबतही खाऊ शकतात. तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकतात ही भाजी. आणि भातासोबत तर छानच लागते. मी भातासोबत ती भाजी घेतली आहे. आणि कालची पच्चाडी जी मी बनवली होती, आणि तर भातासोबत पण इतकी छान लागते आहे. हे बघा, व्यवस्थित तोंडले शिजले, अगदी मऊ झालेत. म्हणजे जर एखाद्याला आवडत नसेल ना भाजी, ही तुम्ही वाढली तरी त्याला कळणार नाही की तोंडल्याची भाजी इतकी छान झाली.